अजब रमा राघवची जोडी. काय ग पोरींनो, तुम्ही दोघी तयार? हो तयार. अजिबात घाबरायचं नाही. नाही घाबरणार. अजिबात बिचकायचं नाही. नाही बिचकणार. माघार घ्यायची नाही. नाही घेणार. शाबास ग माझ्या पोरींनो, तुम्हीच माझ्या वीरांगना. आणि आपलं घर म्हणजे युद्धभूमी. इथून शत्रूला पळवून लावायचं. आमची सगळी हत्यारं परजून तयार आहेत. बस बस, घोषणा पुरे झाली. आता रमा राघव येतीलच. हा बरं झालं आज शालिनी मंदिरात गेली. ती घरात असती तर तिने आपल्याला यातलं काहीच करू दिलं नसतं. खरंच. सारखी आपली रमाची बाजू घेते. हो ना, हल्ली आई माझ्यापेक्षा जास्त त्या रमाचेच लाड करते. बरं आता ते सगळं जाऊ द्या, पण आज आपण जसं ठरवलंय तसं सगळं होईल ना? हो तर होईलच. आता तुम्ही लपा, मी पण नसते. आता आपले कान फक्त स्पीकरच्या आवाजाकडे लागले पाहिजे. चला चला. राघव सर, असे कसे पडलात तुम्ही? राघव, पण तू बरा आहेस ना? लागलं नाही ना तुला जास्त? नाही लागलं नाही, पण कळलंच नाही काय झालं ते. राघवा, अरे जरा खाली नीट बघून चालायचं ना. पायाखाली काहीतरी येतं, धडपडायला होतं. पूजा, खाली नीट झाडत नाही का? बघ कचरा येतो पायाखाली. नाही 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 आजी, माझ्या पायाखाली काहीच आलं नाही. माझा पाय अडकला कशात तरी. अरे पण तुझा पाय अडकेल असं इथे काहीच नाहीये, बघ ना. अनलेस तुम्ही पडलात तेव्हा इथे काहीतरी होतं, पण जेव्हा तुम्ही पाहिलं तेव्हा ते गायब झालं. असं कसं होईल? काही बडबडतीयस. दादा ऐक, तू काय कर, जा हातपाय धुवून घे, मी तुझ्यासाठी छान चहा करून आणते, आलं घालून. वहिनी आई बघतेस ना, आज कधी नव्हे ते श्रुतीबाई साहेबांच्या हातचा चहा प्यायला मिळणार आहे, आलं घातलेला. वा, आलोच. जा हातपाय धुवून घे. प्लॅन फ्लॉप झाला. तुम्ही एम ईस्टला केला होता, पण तुमची गोळी वेस्टला लागली. कसं आहे ना, जर का तुम्हाला तिघींना मला त्रास द्यायचा असेल ना, तर त्याच्यासाठी आधी फुल प्रूफ प्लॅन करावा लागेल, मग मला त्रास द्या. मग तुमचं टॉर्चर करणं कदाचित सक्सेसफुल पण होऊ शकतं. श्रुती, कसं आहे ना, माझ्याशी जर का कोणी चांगलं वागत असेल ना, तर मी त्याची नेहमी साथ देते. हा, पण जर का कोणी मला त्रास देणार असेल तर मग मी त्याला सोडत नाही. गर्ल्स, ऑल द बेस्ट. बेटर लक नेक्स्ट टाइम. ओके, बाय. उद्धट, अतिशहाणी, माजोरडी आणि नशीबवान सुद्धा. आजचं हिचं नशीब चांगलं होतं म्हणून आता चांगली तोंडावर पडली असती. तरी बरं राघवाला काही लागलं नाही. पण त्या रमाला काहीतरी व्हायला हवं होतं बघ, चांगली तोंडावर पडायला हवी होती. शी बाबा. हा हा, असं खचायचं नाही. आपले प्रयत्न आपण चालूच ठेवायचे. अगं, मोठी मोठी युद्ध काय एका रात्री जिंकता येतात का? आपण आपली हत्यारं परजून तयारच राहायचं. आपण आपल्या हत्यारांना धार लावत राहूया आणि डोकं लढवत राहूया. पुढच्या वेळी यश मिळालंच पाहिजे. हा, पुढच्या वेळी तो काय म्हणाली का ती, तसा प्लॅन करूया. फुल प्रूफ. हा, पुढच्या वेळेला फुल प्रूफ प्लॅन करूया आणि तिला चांगला धडा शिकवूया. रमा मॅडम, आधी या ना. हे सामान तुमच्यासाठी तुमच्या आईने पाठवले. घ्या घ्या पटकन. मॉमने? पण ममा तुम्हाला कधी भेटली? हे सगळं जाऊ द्यात. ही पिशवी तुम्ही लपवून ठेवा. आणि हो, ही पिशवी मी तुम्हाला दिली आहे हे कुणालाही कळू देऊ नका.
अरे पण दादा, पण लसेल ना दादा, ऐका ना. हॅलो. पावडर. ड्रिंक. What's that? Cash? Pick up the call, Mama. हॅलो मॉम. हे बेबी, मी तुझ्याच कॉलची वाट बघत होते. बाय द वे, मी पाठवलेल्या वस्तू मिळाल्या तुला का? त्या बावळट कार्तिकेने त्यातही काही घोळ घातलाय? नाही मॉम, त्यांनी मला सगळं काही दिलंय, पण मम्मा हे सगळं काय आहे आणि पावडर कसल्यात त्या? मम्मा अगं ड्रिंक, तू ही बॉटल इथे का पाठवली? कोणी ती बॉटल पाहिली ना तर फुक्काच हंगामा होईल ग. एक्झॅक्टली, मला एक्झॅक्टली माहितीये की किती मोठा हंगामा होईल. आणि तो भावा म्हणूनच तर पाठवलंय ना हे सगळं तुला. हे बघ, त्या बॅग मधल्या एक एक वस्तू वापरून ना त्या पुरोहितांची वाट लाव. मम्मा अगं पण म्हणजे मला कळलं नाही. हे बघ, त्यामध्ये एक छोट्या पॅक मध्ये आहे ना गोंगी आणणार औषध आहे आणि दुसऱ्या पॅक मध्ये पोट बिघडवणार औषध आहे. ओके, आणि त्यामध्ये थोडी कॅश पण आहे. 1 मिनिट, ती तुझ्यासाठी आहे. ओके, त्या फॅमिलीसाठी नाहीये, लक्षात ठेव. मम्मा ऐक ना, आय थिंक मला ना असं वाटतंय मला या सगळ्या गोष्टींची गरज नाही पडणार आहे. बेबी, मी तुझ्या काळजीपोटी हे सगळं करते आणि तू. हे बघ मम्मा, तू सांगतेस ना म्हणून मी या सगळ्या गोष्टी यूज करेन ना. फक्त मला एक करेक्ट टाइम मिळू दे. नो रमा, नो वे. वेळ पडली तर नाही, ती वेळ तू क्रिएट कर. ओके, आणि तुला काही लागलं ना अजून हेल्प तर जिमीला कॉल कर, तू तुला मदत करेल. आणि नेहमीप्रमाणेच मी कायमच तुझ्या बरोबर, तुझ्या पाठीशी आहेच. हॅलो हॅलो बेबी. हॅलो रमा, कॉलवर आहेस का? ओके ओके मॉम. गुड. आणि आता त्या पुरोहितांचे इतके हाल कर ना की ते स्वतःच तुझं सामान पॅक करून तुला घरी पाठवते. ए, इतकं करशील ना? हॅलो रमा, हॅलो, ऐकतेस ना? येस मॉम. ओके, दॅट्स लाईक माय स्वीट हार्ट. टेक केअर बेबी. बाय, लव्ह यू. तू त्या घरात राहून जे काही करायचं ते कर रमा, पण माझ्या बोलण्याला होकार देताना मला तू कॉन्फिडंट का वाटली नाहीस? का हे सगळे माझ्याच मनाचे खेळ आहेत? आय व्हॉटएव्हर, काहीही झालं तरी रमा माझी मुलगी आहे. ती माझ्या शब्दाबाहेर कधीच जाणार नाही. आणि तरीही मी गप्प बसणार नाही. लावण्या फक्त योग्य वेळेची वाट बघते. पूजा वहिनी, आज आपल्या घरी गेस्ट येणार आहेत ना जेवायला? हो. मग तुम्ही एकट्याने कुकिंग करतात? अगं नाही, सगळा स्वयंपाक आईनीच केलाय. मी फक्त आमटी आणि गोडाचं बघते. आणि कसं आहे ना, आजींचाही नेमका पाय दुखतोय त्यामुळे त्या खोलीत आराम करतात. मग श्रुती,
ती तर हेल्प करूच शकत होती. तिची परीक्षा आहे, ती अभ्यास करते. पूजा वहिनी, मी तुम्हाला हेल्प करू? तू नको नको नको, तू स्वयंपाकघरापासून दूरच राहा, हीच खूप मोठी मदत आहे आमच्यासाठी. पण मी करते ना हेल्प. मी एक काम करू, तुमच्या हे भांड्यात असं हे असं राऊंड राऊंड. नको 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 नको, असं काहीही करू नकोस. प्लीज करू द्या ना हेल्प. तू ऐकणारच नाहीयेस ना. थांब, हे घे खोबरं आणि ही किसणी. उचल हे. आता एक एक घ्यायचं, असं घे आणि हे असं 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 किसायचं. घे, पक्क पकड एकदम. वा रमा, स्वयंपाकात तू हातभार लावतेस हे बघून मला बरं वाटलं. थँक्यू अंकल गुरुजी. आणि हो पूजा, तुझ्या लक्षात आहे ना, विद्यानंद गुरुजी कांदा लसूण कशालाही स्पर्श करत नाही. आणि मी त्यांना हेही सांगितलंय की आमच्याकडे लसूण वापरत सुद्धा नाही. पण त्यांच्यासाठी आणखीन सात्विक स्वयंपाक केला जाईल. हो आबा, माझ्या सगळं लक्षात आहे. आजचा संपूर्ण स्वयंपाक हा कांदा लसूण न वापरताच बनवलाय. वा, चल चालू द्या तुमचा. अगं, माझं झालं सुद्धा. तुझं चालूच आहे का अजून? हो, पण तुम्ही जा ना बाहेर. तुम्ही एवढं सगळं काम केलं, तुम्ही फ्रेश होऊन घ्या. तुम्हाला गरम होत असेल ना. नाही नको, मी थांबते, तू हे पूर्ण कर. चल. नको, खरंच मी करेन ना. तुम्ही जा. अगं जा तुम्ही, मी नक्की करेन. नक्की? 200%. बघ ना, इकडे सगळं गरम आहे. हो, तुम्ही जा. ठीक. राघव सरांच्या मॉमने माझ्या स्पेशल तिखट भाजीसाठी एक कांदा आणि लसणाची पेस्ट बनवली. कुठे असेल? फॉरबिडन कांदा आणि लसूण. आता विद्यानंद गुरुजी चिडला आणि मग अंकल गुरुजींचा ओरडा पूजा वहिनींना बसला. मला खूप त्रास देता ना तुम्ही पूजा वहिनी. Now it's your turn. मी तर किचन मध्ये हेल्प करायला आले होते. मी हे असं करणं करेक्ट असेल का? Come on, focus. पूजा वहिनी तर तुला नेहमी त्रास देतात. Now it's her turn. Come on. ना विद्यानंद गुरुजींची यायची वेळ होऊन गेली, आज उशीर झाला त्यांना. नाही आई, ठरल्या वेळेला येतील ते, काही काळजी करू नको. आबा, मी गुरुजींना आताच कॉल केला होता. ते अगदी घरापाशीच आलेत. हो का? गेट जवळ. बरं आई, आलोच मी. अरे या, नमस्कार, नमस्कार. नमस्कार. या गुरुजी. प्रवास कसा झाला? एकदम उत्तम. बरं आई, तुमची तब्येत कशी आहे? नाही, ती उत्तम आहे, परमेश्वराची कृपा. तुम्ही हातपाय धुवून घ्या, आपण जेवायलाच बसूया लगेच. हा? या. हो बर. वदनी कमळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज अवन होते नाम घेता मुखाचे. जीवन तरी जीवा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण मोहे जाणते यज्ञकर्म. अन्न देवता प्रसन्न. वा,
आल्या आल्या शालिनी वहिनींच्या हातचं सुग्रास जेवण. गुरुजी सगळं तुमच्या आवडीचं आणि अगदी तुमच्या पद्धतीप्रमाणे बनवते. गोड मानून घ्या हा. गुरुजी सुरुवात करा. अप्रतिम. फारच सुंदर. तुमच्या हातच्या चवीला तोड नाही वहिनी. आमटी अशी झाली ना की वाट्या वाट्या भरून प्यावी. या शिऱ्यामध्ये चिमूटभर वेलचीचा स्वाद सुद्धा इतका छान आलाय ना. वाह रे वा. हो पण हा शिरा आमच्या पूजानी केलाय हा गुरुजी. तीही अगदी सुगरण आहे. पण मी वेलची अगदी चिमूटभरच घातली होती. पण तुम्हाला लगेच कसं कळलं? प्रश्नच नाही. स्वयंपाकामध्ये जरा काही इकडचं तिकडे झालं की मला लगेच कळतं. मग आमटीत मी इतकी कांदा लसूण पेस्ट घातली, ती यांना कळली कशी नाही? तुम्ही तर मजेत जेवताय, असं कसं झालं? चला येतो हा गजाननराव. सावकाश जा. हो हो. आई, आज विद्यानंद गुरुजी किती खुश होऊन गेले ना. पण आजची आमटी खरंच खूप छान झाली होती. आता तू म्हणशील आपणही रोजच्या जेवणात कांदा वापरायचा नाही. तुला तर तसंच आवडलं. चालेल मला. आजसारखं सात्विक जेवण मला रोज चालेल. पण आई आपल्याकडे आलेले पाहुणे कायम तुझ्या हातचं जेवण तृप्त होऊन गेलेत. मग माझी सून आहेच अन्नपूर्णा. मी आले हा जरा. आजोबांना कांदा लसणाची टेस्ट कशी नाही लागली? हे डिनर तर फ्लॉप व्हायला पाहिजे होतं, पण नाही झालं. पूजा वहिनीला ओरडत नाही बसला. शी. रमा कसला विचार करते तुझा? नाही, काही नाही. हे बघ, मी काही मनकवडी नाही आणि मला जादूही येत नाही. पण आत्ता नेमकं तुझ्या मनात काय चाललंय तुम्ही ओळखून दाखवू? काय काय चाललंय? विद्यानंद गुरुजींचा पाहुणचार इतका छान कसा झाला? सगळ्यांचं जेवण निर्विघ्नपणे कसं पार पडलं? ह्याचाच विचार करतेस ना तू? हो. या घरचे स्नेही इथून नाराज होऊन जाताना तुला पाहिजे होतं आणि सगळ्यांच्या जेवणात मिठाचा खडा पडावा असं तुला वाटत होतं, हो ना? नाही, तसं नाही. रमा, खोटं बोलू नकोस आणि स्वतःचं पाप अजून वाढवू नकोस. पाप? हो पाप. मी तुला आमटीत कांदा लसणाचं वाटण घालताना पाहिलंय.